चल केस विंचरून तुझा बॅगवर पळ. रीमा बाळा ये, मी तुला केस विंचरून देते. नाही, तू नको विचारूस माझे केस. तू माझं काहीच नको करूस. मी करते माझं माझं. आणि तू रोज का विचारतेस मला? मला नाही आवडत. चला रीमा, आज बाबा पण लवकर तयार झालाय, त्यामुळे बाबा तुम्हाला तयारी करायला मदत सुद्धा करणार आहे. रीमाचे केस मी विंचरून देणार. ओके चला. असे बसा. ईशा तुझी काही पुस्तकं माझ्या खोलीत आहेत, ये मी तुला देते. ये. रीमा मला सांग, कशी हेअरस्टाईल करायची आहे तुझी? तुझ्या बाहुलीसारखी करायची की आणखी काही वेगळं करायचंय? तुला माहितीये का रीमा, खर तर माझ्यापेक्षा आईनेच छान केस विंचरून दिले असते तुझे. हे पण तू लहान होतीस ना, तेव्हा सतत आईच्या कडेवर असायचीस. तुला असं वाटायचं की सतत आईने आपल्यासोबत असावं. ती जरा इकडे तिकडे कुठे गेली की लगेच रडायला लागायचीस तू. हो, आणि आई सुद्धा तुला सतत जवळ घेऊन बसायची, तुझे लाड करायची. आणि तुला माहितीये रीमा, तू जेव्हा बोलायला लागलीस तेव्हा पहिला शब्द तू कुठला उच्चारला होतास? काय म्हणाली होतीस? काय? तू बोलायला लागलीस तेव्हा पहिला शब्द उच्चारला होतास आई. मला माहिती, रीमाला तिची आई खूप आवडते. रीमाला आईशिवाय करमतच नाही. पण एक विचारू का तुला? काय? मला सांग, तुला हल्ली आईचा खूप राग येतो का? मला तर असं कळलंय की रीमा आईवर खूप चिडचिड करते, तिच्याशी नीट बोलत नाही, तिला जवळ सुद्धा येऊ देत नाही. मला सांग, आईवर असं कोणी चिडचिड करतं का? आईवर कोणी रागावतं का? तुला माहिती आहे रीमा, आई आपल्याला 9 महिने पोटात वाढवते, आपल्याला जन्म देते, आपल्याला मोठं करते. स्वतःला काही झालं तरी चालेल, पण ती तिच्या मुलांची काळजी घेते. म्हणून तर आपल्याला सारखी आई हवी असते. आई हे दे, आई ते दे. म्हणजे बघ, आपल्याला थोडंसं लागलं, दुखलं तरी आपण लगेच काय म्हणतो? आई. हो ना रीमा? या जगात आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण असेल तर ती आपली आई असते. आईने आपल्याला जन्मच दिला नसता, ती आपल्या सोबत नसती तर आपलं काय झालं असतं? आपण त्या शाळेत जातो ना, अनाथाश्रमात, त्या सगळ्या मुलांचे आई बाबा त्यांच्या सोबत नसतात. त्यांना किती आठवण येत असते ना त्यांच्या आईबाबांची. किती वाईट वाटत असेल त्यांना, किती मिस करत असतात त्या आईबाबांना. हो ना? आपली आई हे आपलं दैवत असतं रीमा. आपली आई आपली पहिली शाळा असते, आपली मैत्रीण असते, आपली बेस्ट फ्रेंड असते आई. म्हणून तर जरा काही झालं तर आपण लगेच जाऊन कोणाला सांगतो? आईला. मग आईवर अशी चिडचिड करायची का? रागवायचं का? नाही ना? काय? आई दैवत असते. खरंय बाळा. अद्वैतने तुला जे काही सांगितलं ना ते अगदी खरंय. आई खरंच दैवत असते, म्हणजे देवबाप्पा असते. मी तर म्हणतो देवबाप्पाच्याही आधी आईची पूजा करायला हवी, कारण आईच आपल्यासाठी सगळं करते. हो की नाही? पण हे सगळं आपण कुणासाठी म्हणायचं सांग बरं? आपल्या सख्या आईसाठी, म्हणजे जिने आपल्याला जन्म दिलाय त्या आईसाठी. पण नेत्रा कुठे तुझी खरी आई आहे? ही आहे तुझी सावत्र आई, म्हणजे तिने तुला जन्मच दिला नाहीये.
म्हणून तर ती तुझ्याशी अशी वागते, तुला सारखं ओरडते, तुझे लाडच करत नाही, हो की नाही? मी तुला सांगितलं होतं ना, तुझी खरी आई अद्वैतकडनं जो ऍक्सिडेंट झाला त्यात बिचारी देवाघरी गेली. आणि म्हणून ही नेत्रा सावत्राई म्हणून इकडे आली. खरंच सावत्रा माणसं असतात ना, ती खरंच खूप वाईट असतात. आता अद्वैतच बघ ना, अद्वैतची खरी आई म्हणजे तुझी ममता आजी, ती पण लवकर गेली बाळा. आणि मग रुपाली म्हात्रे ह्या घरात तुझी आजी म्हणून आली. रुपाली म्हात्रे तुझी मैथिली आजी आहे ना, अगदी तशीच दिसायची, पण ती तुझ्या बाबाची म्हणजे अद्वैतची सावत्राई होती ना, म्हणून ती त्याचा खूप छळ करायची. तिने ना त्याला मारायचा सुद्धा प्रयत्न केला होता, म्हणजे त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. खरंच? हो, अगदी खरं. आता मी तुला खोटं सांगेन का? आणि तरी तुझा विश्वास नसेल ना बाळा, तर तू घरात कोणालाही विचारून बघ, मग तुला कळेल. खूप वाईट असतात सावत्र माणसं, अगदी तुझ्या नेत्रा आईसारखी. म्हणूनच ती तुझ्याशी असं वागते, तुझे लाडच करत नाही, ईशाचे लाड करते आणि ईशावरच जास्त प्रेम करते, हो की नाही? रीमा, 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 रीमा. हा, मी ऑफिसला येतो, मग बोलू ना आपण. ओके. बाळा, तू इथे काय करतेस? हा, शाळेत जायचंय ना? आज आपण शाळेत फर्स्ट पोचायचं. हो ना, मग जा, आत्याजींना बोलव, मी तुम्हाला सोडेन, मग पुढे जाईल. जा पळ. चालेल. ईशाचा डबा घ्या ना. चल बाळा. काका, हा, मी पुढे होतो. हो हो, मी आलोच आलोच. हा. हे घ्या, बॅग्स घ्या. ईशा, या इकडे. रीमा, आणि दिवाळीची सुट्टी आता संपली आहे, मज्जा करून झाली आहे. आता शाळेत जायचं आणि खूप अभ्यास करायचा. हो आजी, मला तर आत्तापासून काय राहिली आहे शाळेत जायची. मी माझ्या फ्रेंड्सला कधी भेटणार? रीमा, आज तू पण फ्रेंड्सला भेटणार ना? खूप मजा करणार ना? काय ग, काय विचारते मी? रीमा, आई काय विचारते? रीमा, बाळा, हे बघ, असं गप्प नाही बसायचं. आई काय विचारते सांगते. हं? रीमा, ऐक, आज फ्रेंड भेटले ना की त्यांना सांगायचा दिवाळीमध्ये काय काय मजा केली, काय काय खाऊ खाल्ला. सांगणार ना, सगळे सांगणार ना? मला नाही बोलायचं तुझ्याशी. रीमा, आईशी असं बोलतात का? किती लाड करते ती तुझे. बाळा, मी सकाळी काय सांगितलं होतं? आईवर चिडायचं नाही, आईवर रागवायचं नाही. बाळा, मला सांग, आई आपली काळजी घेते, आपल्यावर प्रेम करते, हो ना? मग आपण तिच्याशी असं कसं वागायचं? परत असं नाही करायचं आई बरोबर. पण तुम्ही सगळे का आलेत आज शाळेत? आम्ही शाळेत आलोय कारण शाळा भरेल आता.
जायला हवं यांनी. जा शाळेत जा हा, आणि भरपूर अभ्यास करायचा. काळजी घ्यायची हा बाळा. बाय. बाय. चला मी येतो सोडायला तुम्हाला. चला. बाय आई. बाय. बाय रीमा. बाय आजी. बाय बाय. आत्या, आज शाळा सुटेपर्यंत आपण इथेच थांबूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. नमस्कार सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर ही मेघना, काल जे 3 इंटरव्ह्यू झाले ना त्याच्यात ही सिलेक्ट झाली. ओ गुड मॉर्निंग. हो कार्यकर, मी काय काम करायचंय ते मला समजवा. म्हणजे मिस मेघनानी काय काम करायचंय मी त्यांना समजावू शकतो. काय सर मस्करी करताय? प्लीज हॅव अ सीट. कार्यकर प्लीज कॅरी ऑन. आपण प्रिन्सिपलला जाऊन भेटूयात, त्यांच्याकडे कंप्लेंट करूयात. हो. हॅलो. आधी तू ऑफिसला आला नाहीयेस? नाही, मी अजून बाहेरच आहे. म्हणजे एक्झॅक्टली कुठे आहेस? मी बाहेर आहे, थोडा वेळ लागेल मला पोचायला. काय झालंय? अरे एक महत्वाचं काम होतं. तू ऑफिसला ये ना, मग बोलू आपण. एनिथिंग सिरियस? नाही सिरियस असं नाही, पण तू लगेच ऑफिसला ये. ठीक आहे, मी पोचतोय थोड्या वेळात. लगेच लगेच नाही. अहो ऐका ना, तुम्ही जा ऑफिसला, आम्ही आहोत इथे. इतर ऑफिसला जाता येईल नंतर. आत्ता तू माणूस सापडणं महत्वाचं आहे. अद्वैत मी आहे ना इथे, मी बघते. हा, काही वाटलं तर आम्ही लगेच फोन करू. ठीक आहे आत्या, चावी ठेवा तुमच्याजवळ कारची. मी कॅबने जातो. आणि तू माणूस सापडला तर आधी मला कॉल करा. हो प्रिन्सिपल मॅडमला भेटून घ्या. हो. मी मॅनेजमेंटशी बोलून घेतो. आत्या, प्रार्थना झाली की मग आपण जाऊन प्रिन्सिपलला भेटूया. तेजस. काका बस ना. अरे सॉरी, म्हणजे मी असिस्टंटसाठी इंटरव्ह्यूज घेतले होते ना, त्यातनं मेघनाला सिलेक्ट केलंय. तुला सांगायचं राहिलं, सॉरी. अरे नाही नाही काका, इट्स ओके. अरे तसं नाही, तुला माहिती हवं ना म्हणून म्हटलं सॉरी. काका अरे तू सॉरी का म्हणतोयस? ठीक आहे, एवढी मोठी गोष्ट नाही आहे ती. अरे तसं नाही, पण तुम्ही तिघं मिळून ऑफिस सांभाळता, त्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये काय घडतंय ते सगळं माहिती हवं ना म्हणून म्हटलं. काका तुला असिस्टंट म्हणून कोणीतरी हवी होती आणि तू ती निवडलीस. ठीक आहे, एवढं काहीच नाही झालं त्यात. सर आत येऊ का? येस कम इन. सर ते ॲक्च्युली मला विचारायचं होतं की मी नक्की काय काम करू? मेघना ऐक, तू केदार सरांना असिस्ट करायचं. ओके, बाहेर कार्यकर आहेत, ते तुला काय काम आहे ते एक्झॅक्टली समजावून सांगतीलच. आपल्या कंपनीचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते एकदा स्टडी करून घे. आपण कशा प्रकारे काम करतो ते एकदा बघ. ओके, आणि सेटल हो आता. ओके सर. सर सॉरी, पण एक विचारू का? अद्वैत सरांची केबिन कुठे आहे? का काय झालं? ते म्हणजे सर आले नाही आहेत का अजून? नाही अजून. का काय झालं? तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे? काम सर भेटायचं होतं मला, थोडं महत्वाचं काम होतं. बरं, मग थोड्या वेळात येतील ते बहुतेक. ते आल्यानंतर बोला ना त्यांच्याशी. ओके सर. काका ही
तुझी असिस्टंट आहे ना आजपासून, हो. तर मग हिचं अद्वैतकडे काय काम आहे? काही कल्पना नाही. मे बी काहीतरी महत्वाचं काम असेल. आता मधली सुट्टी होईल ना आत्या? हो. तू काळजी करू नकोस. आपण मुख्याध्यापकांना भेटलोय ना, रीमा बाहेर येणार नाही. ते मला कळत नाही, तो माणूस कोण असेल? तेच तर कळत नाहीये ना. आणि का करतोय हे सगळं तो? झाली मधली सुट्टी. मुलं नाही आली बाहेर. कसं येतील? आपण तक्रार केली आहे ना, कुणीही बाहेर येणार नाही. आत्या, मधली सुट्टी झाली आहे म्हणजे तो माणूस आता येऊ शकतो ना? तेच तर ना. तेव्हा ना यायला हवा होता तो. हे मुलांनो, चला चला. हे पुरी, काय करतेस तू? मला गेटच्या बाहेर जायचंय. कशाला? मला कुल्फी खायची आहे. तुझ्या त्या कुल्फी पायी ना प्रिन्सिपल मॅडम आल्या आणि मला ओरडल्या. काय गेट बीट उघडणार नाही. गेट फक्त 2च वेळा उघडणार. एकदा शाळा भरते तेव्हा आणि एकदा शाळा सुटते तेव्हा. का? का म्हणजे तुझी आई आली होती, प्रिन्सिपल मॅडमला भेटली. प्रिन्सिपल मॅडमला? हो, तो कुल्फीवाला, त्याला तू रोज भेटतेस, त्याची चौकशी करत होती आणि तक्रार सुद्धा केली की मधल्या सुट्टीत पोरं शाळेबाहेर कशी जातात. मग मॅडम आल्या आणि मला ओरडल्या की मधल्या सुट्टीत गेट बंद करायचा, एकाही मुलाला शाळेबाहेर जाऊ द्यायचं नाही. पण मला तर कुल्फी खायची आहे. मी तुझी कंप्लेंट करील प्रिन्सिपल मॅडमला आणि पालकांना सुद्धा. चल जा. प्लीज काका. चल चल. मधली सुट्टी झाली तर तो माणूस आला कसा नाही? असं तर नाही ना, म्हणजे त्याला कळलं नसेल ना आपण इथे आलोय? त्याला कसं कळेल आपण आलो इथे? येईल तो. जर तो रोज इथे येतो ना तर आजही येईल. आणि समजा नाही आला तर आपण उद्या पुन्हा येऊ. हे सगळं का होतंय? कोण घडवून आणतंय सगळं आणि का? आई, तू काकाचं बनणं का ओरडतेस? ते तर माझे लाड करतात. तू फक्त ईशाचेच लाड करतेस. केदार काका तर या सगळ्या मागे नसतील ना? तेच रीवाच्या मनात विष भरत होते. ते या मागे असतील तर या वेळेला मी शांत बसणार नाही. कुल्फी घ्या कुल्फी, गारे गारे कुल्फी, कुल्फी वाले कुल्फी घ्या कुल्फी. ए! कोण आहात तुम्ही? लाज नाही वाटत? लहान मुलांच्या मनात नको नको ते भरवता. का करताय सगळं? कोणाच्या सांगण्यावरनं चाललंय सगळं? हो, सांगण्यावरून? हो ताई, मी तर माझ्या पोटासाठी काम करतोय. हा असं बोलणार नाही. आपण पोलिसांना बोलूया. हो आत्या. अहो पोलीस? अहो पण मी काय केलंय? लहान मुलांना नको नको ते सांगता वर मलाच विचारताय काय केलंय? सांगा ना, कोण आहात तुम्ही आणि का हे सगळं करताय? का इथे येऊन लहान मुलांच्या मनात काहीतरी भरवताय? का त्यांना त्रास देताय? हो ताई, मी कोणाला बी त्रास नाही देत ताई. अहो या एरियात मी पहिल्यांदा आलोय. हो, माझा माल संपत नव्हता म्हणून मी इथवर आलो. पाहिजे तर तुम्ही त्या चांदणी चौकात जाऊन विचारा. हो, तिथंच असतो मी. ही सगळी नाटकं माझ्या समोर नाहीये करायची. आत्या, तुम्ही वॉचमनला बोलवा, तो सांगेल. हो ताई. इथेच थांबायचं, गप्पा बस.
बोल बंटी. केदार शेठ आज थोडक्यात वाचलो. वाटलंच मला काहीतरी घोळ होणार, म्हणूनच मी तुला कळवलं की मुलींना सोडायला नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणी तिघं एकत्र माझ्यासमोर निघाले. मी आधीच कळवलं म्हणून बरं झालं, नाहीतर काय खरं नव्हतं. बरं, कोणाला काही संशय? मला घेऊन तरी नाही. गुड. पण तू जरा सावध राहा. हो. चल ठेवतो मी फोन. काय होतं ते कळव मला. हे